रामकृष्ण हरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपन देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आध्यात्म जननी देवाची पुण्य पावन इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेला दिव्य अलौकिक असा हा नाथपाल. आणि या नाथपालाच्या प्रांगणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज पार जीर्णोद्धार वर्धा प्रथम वर्धापन दिन या निमित्ताने हा 2.5 दिवसाचा एक हरिनाम उत्सव. या हरिनाम उत्सवामध्ये द्वितीय दिनामध्ये आपण आहोत. द्वितीय दिनाच्या दुपारच्या कालावधीमध्ये चर्चासत्र आयोजित आहे. त्या आयोजित चर्चासत्रामध्ये याची अवसरे पाहुणे पातळवान. खर तर या चर्चासत्रात माझी श्रोत्याची भूमिका होती, परंतु कसं काय तिकीट मला भेटेल असं वाटत नव्हतं, पण या विधानसभेला मलाच तिकीट भेटलं. खर तर माझे यादीत नाव नाही. खर तर आजच्या चर्चासत्रामध्ये प्रमुख आपल्याला आशीर्वाद मार्गदर्शन श्री गुरु शांती ब्रह्म मारुती बाबा पुरेकर बाबांचा आहे. श्री गुरुवारी डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचा आहे. आणि आदरणीय हरिभक्ती बरायण माझे ज्येष्ठ गुरुबंधू ज्ञानेश्वर माऊली कदम मोठे माऊली त्यांचं होतं, परंतु मोठे आले नाही म्हणून छोटे. असं योजकच तत्र दुर्लभ या न्यायाने जागा भरून काढा आणि म्हणून रिकाम्या जागा भरा म्हणून मला उभं केलेलं आहे. वास्तविक पाहता गुरुरे बाबा आणि गुरुरे डॉक्टर महाराज दोघं आपल्याला कीर्तन आणि कीर्तनकाराची काय आचारसंहिता आहे ते नक्कीच सांगतील, परंतु आता माझ्यावर थोडासा भार टाकला म्हणून दोनही गुरुचरणांना स्मरून होईल तेवढं माझ्या बुद्धीच्या कक्षेत मला जेवढं काही या संप्रदायातून टिकता आलंय तर त्या थोडस मांडण्याचा प्रयत्न करू. मी काही चिंतन केलं नाही, पण इथं मला बोलायची पाळी हे मला इथं माहित झालं. रामकृष्ण हरी. आपल्या वारकरी संप्रदाय हा विविधतेने नटलेला आहे. बऱ्याच जणांची कीर्तन परंपरा एकसारखी नाही. प्रत्येकाची कीर्तनाची संहिता वेगळी आहे. प्रत्येक जणाच्या कीर्तन परंपरा भिन्न भिन्न आहे. आपल्या वारकरी संप्रदायात काही जणांची कीर्तनाची परंपरा रामकृष्ण हरी भजन सुरू करवतात. रूप पाहता लोचनी अभंग घेऊन पुढे भजन घेऊन कीर्तनाचा अभंग घेऊन भजन करून पुढे जातात. रूप पाहता लोचनीने कीर्तनाची सुरुवात झाली का समजून घ्यावं हे देहूकर परंपरेला अनुसरणारे आहे. देहूकर परंपरेत प्रारंभी रूप पाहता लोचनी अभंग घेतात आणि पुढे कीर्तनाचा प्रारंभ करतात. त्यानंतर वास्कर महाराजांची एक परंपरा आहे. वास्कर महाराजांच्या परंपरेत प्रारंभी रूप पाहता लोचनी अभंग घेत नाही, ते सुंदरते ध्यान अभंग घेतात आणि मग कीर्तनाचा अभंग घेतात. वास्कर परंपरेत मध्यंतरी विठ्ठल विठ्ठल भजन घेत नाही. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेत श्री गुरु विठ्ठल महाराज भोले होते, ते सुद्धा विठ्ठल विठ्ठल भजन मध्यंतरी घेत नव्हते. वास्कराची परंपरा अशी आहे, ते सुंदरते ध्यान अभंग घेतात. आता आपण ज्यांच्या प्रांगणात आहोत ते शांती ब्रह्मनाथ महाराज यांचे हेही रूपावळीचा अभंग घेत असताना रूप पाहता लोचनी नसतो, सुंदरते ध्यानही नसतो, पाहता समचरणाची शोभा हा असतो. अशा प्रत्येक किंवा तैशी समचरणाची शोभा अशा प्रत्येकाची कीर्तनाची एक प्रारंभ करण्याची परंपरा वेगळी वेगळी आहे. मूळ म्हणजे विषय असा की कीर्तन आणि कीर्तनकाराची आचारसंहिता. आचारसंहिता हा शब्द दोन्हीकडे लावायचा आहे. कीर्तनाची आचारसंहिता आणि कीर्तनकारांची आचारसंहिता. हे दोन्ही विषय तसे न बोलण्यासारखेच आहेत, परंतु आता विषय आलाय म्हणून पुढे न्यायचा आहे. कीर्तनाची आचारसंहिता. कीर्तन कसं असावं तर कीर्तनाचा विषय काय असावा हे आत्ताच आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू नाथ महाराजांची वंशज योगीराज महाराजांनी नाथरायांचं अभंग आपल्या डोळ्यापुढे ठेवलाय. कीर्तनात विषय कसे हाताळावे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करोनी मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, आयशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, आद्वय भजने अखंड स्मरणे वाजवे करताळी, एका जनार्दने मुक्त होईल तात्काळी. अशी ही नाथरायांनी कीर्तनाची मुळातच मीमांसा मांडून दिलेली. कीर्तन कसं असावं, परंतु काही
सांप्रदायिक कालोघात बदल होत गेले आणि मग कीर्तनाच्या दर्जा प्रत्येकाच्या नुसार बदललेला आहे. त्यामध्ये कीर्तनाचा अंग, कीर्तनात मूळ भजन हा कीर्तनाचा अविभाज्य घटक आहे. भजन, 2 विवेचन, 3 विषय मांडणी, असे काही त्याचे भाग आपल्याला पाडता येतील. सर्वात महत्वाची गोष्ट कीर्तनाचा अविभाज्य घटक आहे भजन. पहिली गोष्ट, कीर्तनकाराला आपल्या स्वतःचे काही मधली जी प्रमाण आहेत ती स्वतः तरी म्हणता आली पाहिजे. काही फडावर कीर्तनकाराला आपुले आपण करा सोडवण असाच नियम आहे. देहूकर, वास्कर, आजरेकर आदी आदी फडावर टाळकऱ्याने प्रमाण म्हणायचंच नाही हा नियम. कीर्तनकारानेच प्रमाण म्हणायचं, मागच्या टाळकऱ्याने डबल चाल लावायचं. म्हणजे अशा फडावर जर कीर्तन करायची पाळी आली तर मग ते आपुले आपण करा सोडवण. पहिलं आपल्यालाच चाल म्हणावं लागतं. निदान त्या मानाने आपल्या आळंदी परिसरात बरं आहे की आपण पहिल्या चरणात सांगतात असं म्हटलं का मग टाळकरी उचलतात. त्यांच्या फडावरती परंपरा नाही, म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात. अशी त्या फडावर परंपरा नाही. म्हणजे त्या फडावर, त्या फडाची जी गावं आहे त्या गावावर कीर्तन करायची म्हणजे जरा तशी काटे अगदी धारेवरील कसरत आहे असं म्हणावं लागेल. परंतु कीर्तनाचा अविभाज्य घटक चाल हा असावा. चाली कशा असाव्यात हा फार मोठा विषय आहे. खर तर वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाला जो भाजनाला येतो त्याला हे सांगणं काही गरजेचं पडणार नाही. परंतु आता ओघाने चालय म्हणून सांगायचंय की चाली म्हणत असताना सर्वात पहिली गोष्ट त्यात सांप्रदायिकपणा असावा. आपल्या चालीमध्ये हल्ली सिनेमाच्या चाली फार आल्या. एवढ्याच नाही तर अंबाबाईच्या यात्रेच्याही आलेल्या आहेत. तुम्ही म्हणत असाल म्हणून दाखवा, तर ते मी दाखवू शकतोय, पण ते मला शोभायचं नाही. आणि म्हणून सात्विक चाली असाव्या चालीमध्ये. त्याच्यातही असं आहे की चाली म्हणत असताना सांप्रदायिक असाव्यात, अल्प कालावधीच्या असाव्यात. आपल्या काही चाली एकेरी आवर्तनाच्या आहेत, काही चाली ह्या दुहेरी आवर्तनाच्या आहेत, काही चाली ह्या तिहेरी आवर्तनाच्या आहेत, काही चाली ह्या 4 आवर्तनाच्या आहेत. 4 आवर्तनाच्या चाली सहसा कीर्तनात नसाव्या, कारण त्या फार वेळ खातात. 3 आवर्तनाच्या चाली सहसा कुठं ऐकायला भेटत नाही, पण वारकऱ्यात मानतात. तुम्ही जर म्हटले एखादी म्हणून दाखवतो, मी म्हणून दाखवू शकतो, पण आता स्वर आठवून म्हणून दाखवावं लागेल. पण बहुतांशी हल्ली कीर्तनात चाली गात असताना 8 प्रकारची आवर्तनं घेतली जातात. आपण जर म्हटलं ना पहिल्या चरणात सांगतात तर ते 8 वेळा लांबत बसतात. बघा, तुम्हाला एक म्हणूनच दाखवतो चाल एखादी. वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया. आता मग मागच्या नाही म्हणायचं, हे 4 आवर्तन. पुन्हा त्याने 4 आवर्तन घ्यायचे. वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया. 8 आवर्तन जर अशा 4 कडव्याचा अभंग असेल, एवढी जर त्याच्यात गेली तर सगळ्या मध्यंतरीच्या चालीचा कालावधी जर पाहिला तर कीर्तनकाराच्या सगळ्या वेळेवर पाणी. एकतर कीर्तन वेळेत उभी राहत नाही, त्याच्यात पुढची मधली. आणि जर 7 ते 9 कीर्तन असेल आणि 7:30 जर चाल म्हणायला गायक पुढे आले तर त्यांनी ती धुमाळीच म्हटली पाहिजे. त्यांनी तिथून पुढे ठाई नाही म्हटली पाहिजे. जरी ठाई धरली तर आलाप हा चालीच्या अगोदर नाही म्हटला पाहिजे. काही जण चालीच्या अगोदरच आलाप गाण्यास सुरुवात करतात. आता आपल्याला काही बोलता येत नाही, मोठी माणसं असतात त्यांची त्याच्यात साधना झालेली असते. परंतु हे सगळं गायकांनी या गोष्टी ते म्हणतात, आम्हाला एवढीच संधी असते ह्या हात धुवून. तर एक कीर्तन म्हणजे हात धुण्याची जागा नसून भगवंताला आपल्या कीर्तन रंगात बोलवण्याची जागा. हात धुण्यासाठी कुठे बेसिंगची जागा असं तिथं धुतले पाहिजे. आणि म्हणून कीर्तनामध्ये चालींचा कालावधी अल्प असला पाहिजे. काही चाली एकेरी येतात. वैष्णव तो जया ही एकेरी चाली. अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. काही दुहेरी चाली आहेत. कीर्तनात एकेरी दुहेरी चाली घेतल्या तर फार चांगल्या. वैष्णव तो जया, वैष्णव तो जया ही दुहेरी आवर्तनाची चाली. पुन्हा 2 आवर्तनं घेतली चालतात. पण 4 8 आवर्तनं जर असतील तर कीर्तनकाराने म्हणजे आपले जय विठ्ठल केलेलंच बरं असं. आणि आम्ही पहिलंच चरण म्हणून घेतो. पहिल्या चरणाला जर त्यांनी 8 आवर्तने चाल म्हटली, पुढचे 3ही चरण सरळ काढून घेत असतो. आणि म्हणून कीर्तनाच्या चालीमध्ये सांप्रदायिकपणा असावा, अल्प कालावधी असावा. तिसरी गोष्ट म्हणजे भावयुज्यता असावी. आपण ज्या चाली म्हणतो त्या चरणाच्या भावाशी संस्पर्शित असाव्या. अशी चाल गावी की ती त्या चरणाचा भाव प्रगट करणारी असावी. हो, आता समजा करोनी विनवणी पायी ठेवितो माता ह्या भोपाळीच्या चरणातला, भोपाळीच्या प्रकरणातला अभंग आहे.
मग त्याला चाल कशी लावाय, करुणी विनवणे पायी ठेवी तो माथा. तर आपण काही विनवणी करू राहिलो का नृत्य करू राहिलो देवापुढं, हा एक मोठा प्रश्नच. आणि म्हणून त्याच्यात सांप्रदायिक गुरुवारे वैद्य बाबा एक चाल म्हणायचे अभंगाला, करुणी विनवणी पायी ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, अखंडित असावेसे वाटते पायी. त्यातले काही भाव तर निघाले पाहिजे ना. हो, आणि म्हणून भाव वाढवण्यासाठी कसलेही चाली नाही म्हटले पाहिजे. हो, म्हणून सांप्रदायिकपणा असावा एक. दुसरी गोष्ट त्याच्यात अल्प कालावधी असावा चालीमधला. दोन, तिसरी गोष्ट भावयुक्तता असावी. त्या चाली कुठेतरी भावाशी संस्पर्शित झाल्या पाहिजे अभंगाच्या, सांप्रदायिक चाली. दुसरी गोष्ट विवेचन पद्धत. आता आपण ज्यांच्या पुढे बसलो, गुरुवारे शांतीब्रह्म मारुती बाबा आणि गुरुवारे डॉक्टर महाराज यांचा संस्कृत, इंग्लिश, मराठी, हिंदी या चारही भाषेवर अतिशय सुंदर प्रभुत्व आहे. आता आपल्या कार्यक्रमामध्ये गुरुवारे बाबांनी सर्वांना इंग्लिश मधून संदेश दिला. हो, ही मंडळी बोलू शकतात, पण गेली 18 वर्ष झाले या मंडळीच्या मुखात कीर्तनातून एखादंही इंग्लिशचं वाक्य ऐकलं नाही. म्हणजे आपल्या पुढे बसलेली माणसं नाही, म्हणजे आपल्या पुढे बसलेले श्रोते हुशार असतात. इंग्लिश मधून आपण जर एखादं वाक्य टाकलं तर ते आपलीशी होतात. हो होतात, पण ती काही माळ घालत नाही. ते तेवढ्यापुरतीच आपलीशी होतात. कीर्तन झाले, हा जे आवडलं बरं का, लगेच बोलणार. हो, ती पूर्ण जर आपलीशी होत असतील तर मग बोला, पण तसं काही त्याचं जाणवत नाही. भाषेत मधलं सौंदर्य, मूळ आपली मातृभाषा बोलत असताना गुरुवारे डॉक्टर महाराजांनी आम्हाला सांगितलं की तुमची ग्राम्य भाषा एक आली नाही पाहिजे. बघा, भाषेमध्ये सर्वात सुंदर भाषा आहे पुणेरी भाषा. अतिशय सुंदर स्वच्छ शब्दपेठ. बोलत असताना सविशेषण प्रयोग असावा. मारुती बाबा आले असं नाही म्हणायचं, आदरणीय मारुती बाबा. सविशेषण प्रयोग असावा एक. सामासिक प्रयोग असावा दोन. राजाचा पुत्र आला असं नाही म्हणायचं, राजपुत्र आला. सामासिक प्रयोग असावे बोलण्यामध्ये, सविशेषण प्रयोग असावा. आणखी स्वच्छ स्पष्ट उच्चार असावे. बोलत असताना शब्द हे स्पष्ट उच्चारता आले पाहिजे. बरेच जणांना गावोगावी लोक कीर्तनाला श्लोक, नमनाला श्लोक म्हणतात. श्लोक ऐकताना असं वाटतं आपण कानात बोटं घालायचं. ज्याला संस्कृत ज्ञान नाही ना, मराठीत नमन केलेलं चांगलं. कित्येक प्रमाण अशी की ज्याच्यात मराठीतून नमन करता येतो. बरीच माणसं नमन करायला जातात आणि श्लोक फार अपशब्दात उच्चारले जातात. ज्ञानम लब्धवा परम शांती, लब्धवा बरेच दबदबा नाही म्हटले. आणि म्हणून जर आपल्याला संस्कृत जर झालंच नसेल तर मराठी प्रमाणाने नमन करावं. हो, पांडुरंगा करू प्रथम नमन. संतांपुढे जर कीर्तन असेल तर संतांच्याच नमनाचं प्रमाण असलं पाहिजे. देवापुढे जर कीर्तन असेल तर देवाच्या नमनाचं. मारुतीराया पुढे कीर्तन असेल तर तया माझ्या दंडवत कपी पुढे हनुमंत. ज्ञानोबराया पुढे असेल तर नमो ज्ञानेश्वरा. आधी आधी तुकोबराया पुढे असेल तर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. त्या संतांची प्रमाण शोधून नमन केलं पाहिजे. विवेचन पद्धतीमध्ये सामासिक प्रयोग असावेत. एक म्हणजे व्याख्यानामध्ये त्याच्या. दोन, सविशेषण प्रयोग असावेत. तीन, शब्द उच्चार स्पष्ट असावेत. आणि चार म्हणजे विषयाची हाताळणी कशी केली. बरेच कीर्तनकार प्रवेश करत असताना इतिहासातून करतात. उदाहरणार्थ उजळले भाग्य आता अभंग जर असेल तर जगद्गुरु तुकोबराय जन्माला आले, भंडारा डोंगरावर साधना करू लागले. साधना परिपक्व झाली, मग 80 कर्म साम्य दशात येत होय विनिशात येत श्री गुरु अपैसा भेटेची का. आणि मग तुकोबरायला श्री गुरूंचं दर्शन झालं आणि मग तुकोबराय म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात उजळले भाग्या. त्याला म्हणायचं इतिहासातून प्रवेश कीर्तनात. पण मूळ वारकरी शिक्षण संस्थेची जी प्रणाली, विवेचनाची प्रणाली, की इतिहासातून आमच्या संस्थेचा कीर्तनकार कधीच प्रवेश करणार नाही. हो, त्याची विषय मांडणी करणार. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, तर चिंतेतून प्रवेश करणार. त्याला जो शब्द भावणार ना त्याच्यातून प्रवेश करणार. चिंता ही जीवाला कशी घातक आहे, कुठून उत्पन्न होते, जीवाची चिंता, साधकाची चिंता, हो संतांची चिंता, असे विषय हाताळत हाताळत मग जीवाची चिंता जाईल कशी. तर संत जर जीवनात आले तर जीवाची चिंता जाऊ शकते. संतांचं दर्शन झालं आणि जीवनाची चिंता वारली, तेच तुकोबराय पहिल्या चरणात सांगतो. म्हणजे संस्थेची परंपरा ही अभंगाच्या विषयातून असते आणि इतरत्र काही ठिकाणी मात्र इतिहासातून प्रवेश केला जातो. ते अभंगाचा प्रवेश. त्यात प्रस्तावना झाल्यानंतर प्रत्येक चरणांची साखळी आपल्या परंपरेत वारकरी शिक्षण संस्थेत सांगितली जाते.
उजळले भाग्य आता अवघी चिंता मारली, याच्यातून या चरणातून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, याच्यात कसं जायचं. हो, नंतर तिसरं चरण आहे संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी साठव. दुसऱ्यातून तिसऱ्यात कसं जायचं, तिसऱ्यातून चौथ्यात कसं जायचं, ही झाली चरणाची साखळी. अभंगात आमच्या संस्थेत एक चरणाची साखळी असते, दुसरी एक शब्दांची एक साखळी असते. शब्दांची साखळी म्हणजे अभंग जर शिव भोळा चक्रवर्ती असेल तर शिवातून भोळ्यात कसं यायचं, भोळ्यातून चक्रवर्ती कसं जायचं, त्याला शब्दांची साखळी म्हणतात. चिंतनाच्या विवेचनामध्ये दोन साखळ्या फार महत्वाच्या, ते काही शब्दांची साखळी, ते काही चरणांची साखळी. विवेचन 7-9 कीर्तन असेल तर 8:30 पर्यंत अभंग सोडून झाला पाहिजे. विठोबा रखुमाई भजन झाल्यानंतर त्यानंतर आक्षेपश्य समाधान, आक्षेप एखादी शंका घेऊन समाधान मांडलं पाहिजे. गुरुरे डॉक्टर महाराज यांच्याकडे पाठाला जात असताना त्यांनी काही विवेचनाच्या पद्धती सांगितलेल्या. मुलांनो, अभंग कसा, अभंगाचं विवेचन कसं मांडायचं, तर पहिली गोष्ट महाराज सांगतात की अभंगाचं विवेचन करत असताना वार्तिक पद्धतीने केलं पाहिजे 1, भाष्य पद्धतीने केलं पाहिजे 2, व्याख्यान पद्धतीने केलं पाहिजे 3, वेदीकरण पद्धतीने केलं पाहिजे 4 आणि षडलिंग पूर्वक चिंतन केलं पाहिजे 5. आणखी नाही, पण हे 5 महत्वाचे. एक आहे वार्तिक पद्धत. वार्तिक पद्धत म्हणजे काय, उक्तानुक्त दुरुक्तानाम चिंता यत्र प्रवर्तते तत्ग्रंथ वार्तिकम आहो वार्तिकज्ञा मनीषिणः. उक्त सांगितलेले, अनुक्त न सांगितलेले, दुरुक्त त्रुटीयुक्त सांगितलेले, या तीनही गोष्टींचा विचार अभंग सोडवताना केला पाहिजे, वार्तिक पद्धत. दुसरी आहे पद्धत, आपलं व्याख्यान पद्धत. व्याख्यान पद्धत कशाला म्हणायचं, तर भगवान आपलं पंचदशीमध्ये व्याख्यान पद्धतीचा श्लोक आलेला आहे. पदच्छेद पदार्थोक्ती विग्रहो वाक्य योजना आक्षेपश्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. या रूपाने पदच्छेद केला पाहिजे, पदांचा छेद केला पाहिजे. पदच्छेद पदार्थोक्ती ही पदांचा अर्थ सांगितला पाहिजे, विग्रह त्याचा विग्रह करता आला पाहिजे, वाक्य योजना केली पाहिजे आणि आक्षेप घेऊन समाधान केलं पाहिजे. याला म्हणायचं व्याख्यानम पंचलक्षणम. एक आहे वार्तिक पद्धत अभंग सोडवण्याची, एक आहे व्याख्यान पद्धत, तिसरी आहे भाष्य पद्धत. आता जसं पूर्ण श्लोक नाही आठवायचा, भाष्य विदो विदो आठवतंय का कोणाला, ते महाराज सांगत असतात बघा. सूत्रार्थ यत्र वर्ण्यते सूत्रम अर्थानुसारी, असंच का, पदही सूत्रानुसारी असे महाराज सांगत असतात तो श्लोक. एक भाष्य पद्धतीने एक अभंग सोडवताना म्हणजे एक आहे वार्तिक पद्धत, दुसरी आहे व्याख्यान पद्धत, तिसरी आहे भाष्य पद्धत, चौथी कोणती सांगितली होती, एक वेदीकरण पद्धत. त्या ब्रह्मसूत्रामध्ये वेदीकरण पद्धतीने चिंतन केलेलं आहे. अनायासे महाराजांच्या योगाने दिव्यानंद स्वामींच्या मुखातून एक थोडक्यात ब्रह्मसूत्र ऐकण्याचा योग आला होता. तर त्यामध्ये विषयो विषयश्चैव पूर्व पक्षस्तोत्तर काही फार सुंदर पद्धती ही सुद्धा व्याख्यानाची. तर याही पद्धतीने सोडवता येतो. षडलिंग पूर्वक आपल्याला तर ते माहितीच आहे, उपक्रम, उपसंहाराची एक वाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फल, या सर्व तात्पर्य निर्णयाची जी ही षडलिंग आहे यानुसार. किंवा एक आणखी एक पद्धत आहे, त्याला पदकृत्य पद्धत म्हणे. पदानाम कृत्यम इति पदकृत्यम, पदानाम कृत्यम नाम प्रयोजनम. प्रत्येक पदांचं प्रयोजन काय, समचरण दृष्टी. सम म्हणजे काय, चरण म्हणजे काय, दृष्टी म्हणजे काय, सर्वांची पदांचे अर्थ पाहायचे, त्या पदांची प्रयोजन पाहायची, त्याच्यातले समास पाहायचे, या सर्व गोष्टी पाहून ही कीर्तनाची विवेचन पद्धत आहे. हे चाली कशा म्हणाव्यात, विवेचन कसं असावं. तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट वेशभूषा कशी असावी. हल्ली फेट्यापासून पायाच्या चपलापर्यंत कीर्तनकार पूर्ण बदललेले दिसतात. प्रत्येकाचा फेटा वेगळा वेगळा असतो. कोणाचा पांढरा जर असेल तो पांढरा घालतो, आपण पिवळाच घालायचा. हो, हिरवे सुद्धा पेटे घालणारी माणसं हे विशेष आहे. हो, आता कालांतराने निळे नाही आले म्हणजे बरोबर. जय हरी म्हणावं का जय भीम म्हणावं हा मोठा यक्ष प्रश्न आहे. आपल्या परंपरेत कशी फेटे घालतात हे पाहिलं पाहिजे. प्रत्येकाच्या फेट्याच्याही परंपरा आहेत. आमच्या वारकरी शिष्य संस्थेत एक सोनेरी कलरचा घालतात किंवा पांढऱ्या शुभ्र फेटा की जो गुरुवारी डॉक्टर महाराज आणि मग सोनेरी कलरचा शांती बाबा, मारुती बाबा, वैद्य बाबा, विठ्ठल महाराज बडे या तिघांचाही मी सोनेरी कलरचा फेटा पाहिला. आमच्या जयराम महाराजाचा मात्र पिवळा फेटा राहायचा बरं का. ते जेवढे भानुदास आकाळकर, जयराम महाराज भोसले, गुरुजी, हे जेवढी मंडळी देहूकर माऊलीची शिष्य होती ना, बहुतेक माझा असा अंदाज आहे की ते पिवळे, ते विक्रम व माळवे ते पिवळाच फेटा बांधतात. जे देहूकर माऊलीची मंडळी ना, ती मंडळी पिवळा फेटा बांधतात. प्रत्येकाचे फेटे. हो, तदनंतर शब्द घालत असताना असं ऐकवत आहे ते माहित नाही, पण सोनोपंत मामांच्या अगोदर सर्वजण 12 बंदी घालायचे. परंतु मामा प्राचार्य असल्यामुळं सुशिक्षित लोकात कीर्तन आणि ती 12 बंदी अगदी गोट्यापर्यंत
ते महाराज आले का कोणी अगदी गाऊन काढलेलं का कोणी आले का काय पोत झाले. आणि म्हणून बहुतेक मामांनी ही पद्धत बदलली आणि दांडेकर शर्ट आणला. आणखी सुद्धा संस्थेची सर्व मंडळी दांडेकरच शर्ट वापरतात. शर्टामध्ये सुद्धा हे बघा, काठाचं धोतर घालायला काय हरकत नाही, पण काठ काढून शर्टाला लावणं मात्र याच्यावर हरकत आहे बरं का. उपरण्याची काठ काढायची, ते शर्टाला लावायचे, कॉलरला, जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे. त्याच्यात नाविन्य केलं मग त्यापेक्षा ते उपरण्याचे काठाचाच एखादा शर्ट बनवा, तसाच घाला, असं ते नसलं पाहिजे. आपल्या संप्रदायाची काही परंपरा आहे, ठीक आहे. लोकांना काय आवडतंय त्याच्यापेक्षा देवाला काय आवडतंय. देवाच्या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडवत या. सात्विकता पाहून सुद्धा समाज मानतो, याचे अनुभव आहेत. तो फार सुंदर अनुभव आहेत. वेशभूषेला फार प्राधान्य आहे. आणखी एक प्राधान्य म्हणजे आपण कीर्तनाला जात असताना श्री गुरु विठ्ठल महाराज गोले यांचं एक वाक्य सांगतो, थांबतो. विठ्ठल महाराज गोले सांगितलं, बुवा यदृच्छा लाभ संतुष्ट या रीतीने गेलं पाहिजे. म्हणजे हा फारच मोठा संप्रदाय पुढे पडलेला प्रश्न आहे. जी समाज देईल तेवढंच स्वीकारलं पाहिजे. हा, आता ते गुरुवर्य माधव बाबा मगर सांगायचे, जो दिलं तरी घेत नाही त्याला सच्चा कीर्तनकार म्हणायचे. दिलेलं घेतो त्याला अच्छा म्हणायचे. हो, मागून घेतो त्याला बच्चा म्हणायचा. मागायचा प्रश्न करून मग ठरूनच जातो त्याला कच्चा म्हणायचा. सच्चा, अच्छा, बच्चा, कच्चा. आता माधव महाराज बगर आणखीन एक सांगायचे, लुच्चा. लुच्चा म्हणजे हा काही प्रसंग येऊ नये म्हणून कीर्तनाच्या अगोदरच बेदागी घेतो, मग कीर्तन करतो. सुपारी पद्धत म्हणतात त्याला, लुच्चा. आणखीन एक महाराज सांगत असतात, सांगायचे महालुच्चा. महालुच्चा म्हणजे कीर्तनकाराची जर 5,000 देणगी असेल, त्यातले 3,000 आपल्या खिशात घालतो, 2,000 कीर्तनकारात देतो मधला. असं आहे काय, असं संप्रदाय हे ग्रहणच आहे. परंतु यदृच्छा लाभ संतुष्ट या रीतीने राहून आतापर्यंत जीवनक्रमणा केलेली ही आपल्या पुढे बसलेली वटवृक्ष आहे. जेवढं समाजाने दिलं तेवढं सुधारणी मंडळीने जीवनक्रमणा करायला लावली. कीर्तनाचा विषय नेहमी भक्ती ज्ञान वैराग्याचाच असावा. प्रासंगिक अभंग असावे. पहिल्या दिवशी पंथ घ्यावा, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, 6व्या, 7व्या दिवशी आणि 8व्या दिवशी कोणत्या अभंग घ्यावे याची सगळी प्रणाली वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्ष बसला आणि वारकऱ्यात राहिला. या सर्व गोष्टी कळतात. ज्ञानोबराच्या कृपेने ही सर्व नियमावली माझ्याही जीवनात आचरणात यावी आणि सर्वांनी अशी वाटचाल जर केली तर गुरुवर यांना जी अपेक्षित परंपरा आहे ती आपल्या पदरी पडेल आणि कुठेतरी ज्ञानोबराय तुकोबरायच्या आशीर्वादाला आपण प्राप्त होऊ. तीच ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो आणि लांबलेलं थोडस विवेचन आखडण्याचा प्रयत्न करतो. यात जे योग्य असं ते गुरूंच्या चरणांपासून मिळालेलं आहे, जे अयोग्य असं ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत असं समजा मला परत करा. रामकृष्ण.